टेस्ला नाव ऐकताच डोळ्यासमोर येते एक जबरदस्त टेक्नॉलॉजी. आणि आता ते घेऊन आले आहेत एक असं सोलार पॅनल जे दिसायला अगदी परफेक्ट आहे. पण थांबा, या सुंदर चेहऱ्यामागे एक असं काहीतरी लपलंय ज्यामुळे हजारो रुपयांचं नुकसान होऊ शकतं. चला, आज आपण याच रहस्याचा छडा लावूया. बरं, घराच्या छतावर ते विचित्र दिसणारे निळे जांभळे सोलार पॅनल्स कोणाला आवडतात नाही का? ही एक मोठी डोकेदुखी असते. मग आता प्रश्न हा आहे की टेस्लाने या समस्येवर खरंच तोडगा काढलाय का, की हे फक्त वरवरचं सौंदर्य आहे आणि आत कहाणी काय वेगळीच आहे. चला तर मग सुरुवातीला हे पाहूया की टेस्लाचं हे पॅनल इतकं खास का वाटतं. यामागे आहे 3 जबरदस्त इनोव्हेशन्स. आणि या इनोव्हेशन्समुळे असं वाटतंय की टेस्लाने संपूर्ण सोलार इंडस्ट्रीला कित्येक वर्ष मागे टाकलंय. तर टेस्लाने नेमकं काय केलंय? त्यांनी 3 मोठ्या अडचणी दूर केल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे याचं डिझाईन. हे पॅनल पूर्णपणे काळं आहे, जे छतावर लावल्यावर एकदम एकजीव होऊन जातं. दुसरी गोष्ट म्हणजे सावलीचा प्रॉब्लेम. सावली पडली तरी याची पॉवर कमी होत नाही. आणि तिसरी सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याची इन्स्टॉलेशनची पद्धत, ज्यात त्या मोठ्या अवजड रेल्सची गरजच लागत नाही. तुम्हाला माहितीये, जुन्या सोलर पॅनलची सगळ्यात मोठी अडचण काय होती? सावली. हो, सावली. विश्वास बसणार नाही, पण समजा पॅनलच्या एका छोट्याशा कोपऱ्यावर जरी झाडाची फांदी आली ना, तरी अख्ख्या पॅनलची पॉवर जवळपास 50% कमी व्हायची. म्हणजे किती मोठं नुकसान विचार करा. आता इथेच खरा फरक दिसतो. बघा, जुन्या पॅनलमध्ये फक्त 3 मोठे भाग असायचे. म्हणजे थोडीशी सावली पडली की सरळ 1/3 पॅनल गेलं कामातून. पण टेस्लाने काय केलंय, त्यांनी चक्क 18 छोटे-छोटे स्वतंत्र पॉवर झोन बनवलेत, अगदी चेसबोर्ड सारखे. याचा फायदा काय, तर आता सावली पडली तरी फक्त तो एक छोटासा ब्लॉक बंद होतो. बाकीचे 17 ब्लॉक्स मात्र 100% ताकदीने वीज बनवत राहतात. आहे की नाही कमाल? पण टेस्लाचा खरा मास्टर स्ट्रोक तर त्यांच्या माउंटिंग सिस्टममध्ये आहे. त्यांनी काय केलंय, ती जी अख्खी रेल सिस्टम असते ना, ती उचलून कचऱ्यातच फेकून दिली. आणि याचे 2 जबरदस्त फायदे आहेत. एक तर छताला कमीत कमी छिद्र पाडावी लागतात, म्हणजे गळतीची चिंता नाही आणि छपरी मजबूत राहतं. आणि दुसरं म्हणजे हे पॅनेल छताला इतके घट्ट चिकटून बसतात की मोठ्यातल्या मोठ्या वादळातही हवा आत शिरून त्यांना उडवून नेऊ शकत नाही. आता हे सगळं ऐकल्यावर तर वाटते की अरे वा, यापेक्षा भारी टेक्नॉलॉजी असूच शकत नाही, बरोबर? पण थांबा, इथेच तर खरी मेख आहे. या सगळ्या जबरदस्त तंत्रज्ञानाच्या आत एक अशी मोठी अडचण लपलेली आहे ज्याचा आपण विचारही केला नसेल. आणि इथेच आपली गोष्ट एक वेगळंच वळण घेते. गंमत अशी आहे की हे पॅनल बनवलं गेले कॅलिफोर्नियाच्या त्या आल्हाददायक हवामानासाठी. पण विचार करा, जेव्हा याच तंत्रज्ञानाला आपल्या भारतातल्या रखरखत्या उन्हाचा सामना करावा लागेल, तेव्हा काय होईल? हे समजून घेण्यासाठी ना, आपल्याला एक छोटीशी सायन्सची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे टेम्परेचर कोएफिशियंट. आता हे नाव ऐकून घाबरू नका, एकदम सोपं आहे. याचा अर्थ इतकाच की 25 डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान गेलं की प्रत्येक डिग्रीसोबत पॅनलची वीज बनवण्याची ताकद कमी होते. आणि हीच गोष्ट टेस्ला पॅनलची सगळ्यात मोठी कमजोरी आहे. म्हणजे मुद्दा अगदी सरळ आहे. ज्या हवामानासाठी हे पॅनल तयार केलंय आणि जिथे ते वापरलं जाणार आहे, म्हणजे भारतात, त्यात जमीन आसमानाचा फरक आहे. अहो, आपल्याकडे मे-जून महिन्यात तापमान 45-48 डिग्री असतं. त्यावेळी छतावरच्या पॅनलचं तापमान तर सहज 60-70 डिग्रीच्या पुढे जातं. आता विचार करा काय हालत होत असेल. तर मग आता सामना आहे. एका बाजूला आहे टेस्लाची हायटेक इंजिनिअरिंग आणि दुसऱ्या बाजूला आहे आपल्या भारताचा कडक उन्हाळा. चला पाहूया या लढाईत कोण जिंकतं. हे आकडे सगळं काही सांगून जातात. लक्षात ठेवा, टेम्परेचर कोएफिशियंट जितका कमी तितकं पॅनल चांगलं. टेस्लाच्या पॅनलचा हा आकडा आहे 0.35% आणि त्याच्या तुलनेत HGT म्हणजे हेटेरो जंक्शन टेक्नॉलॉजीच्या पॅनलचा आकडा आहे फक्त 0.26%. म्हणजे एकदम स्पष्ट आहे की उष्णता सहन करण्याच्या बाबतीत HGT टेक्नॉलॉजी खूप खूप पुढे आहे. ठीक आहे, पण या आकड्यांचा खरा अर्थ काय? तर या जास्त टेम्परेचर कोएफिशियंटमुळे होतं काय की आपल्या भारतातल्या कडक उन्हाळ्यात टेस्ला पॅनल तब्बल 17.5% 17.5% वीज कमी बनवतं. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 17.5% नुकसान. आणि हा फटका कधी बसतो माहितीये? बरोबर तेव्हा, जेव्हा आपल्याला विजेची सगळ्यात जास्त गरज असते. म्हणजे विचार करा,
बाहेर कडक ऊन आहे, घरात एसी, कूलर, फ्रीज सगळं सुरू आहे आणि त्याच वेळी आपलं लाखोंचं महागडं टेस्ला पॅनल उष्णतेमुळेच कमी वीज बनवतंय. म्हणजे ऐन गरजेच्या वेळीच दगा. मग आता प्रश्न येतो की यावर उपाय काय? तर काळजी करू नका. कारण आता एंट्री होतीये आपल्या कथेच्या खऱ्या हिरोची. एक अशी टेक्नॉलॉजी जी जणू काही खास आपल्या भारतीय हवामानासाठीच बनलीय. हे बघा, देवसोलचं HJT पॅनल. याचे फायदे ऐका. 1. याचं टेम्परेचर कोएफिशियंट जगात सगळ्यात कमी आहे, म्हणजे उन्हाळ्यातही हे जबरदस्त वीज बनवतं. 2. हे बायफिशियल आहे. म्हणजे काय? तर हे फक्त वरूनच नाही, तर खालून म्हणजे छतावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशातूनही वीज खेचतं, म्हणजे पॉवर जवळपास 35% वाढते. आणि 3. व्होल्टेजच्या चढउतारांपासून हे पूर्णपणे सुरक्षित आहे, ज्यामुळे याची लाईफ जास्त असते. तर मग ह्या सगळ्या चर्चेच्या शेवटी आपण फक्त एका प्रॉडक्टबद्दल बोलत नाही आहोत. ह्यातून एक खूप मोठा आणि महत्त्वाचा संदेश मिळतो. आणि तो संदेश हा आहे की सर्वोत्तम टेक्नॉलॉजी ती नाही जी सगळ्यात मोठ्या ब्रँडची आहे. सर्वोत्तम टेक्नॉलॉजी ती आहे जी आपल्या वातावरणासाठी, आपल्या गरजेसाठी योग्य आहे. मोठ्या नावाच्या किंवा जाहिरातीच्या मागे लागण्यापेक्षा आपल्या स्थानिक परिस्थितीला काय सूट होतं हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून शेवटी एकच प्रश्न आहे, काय जास्त महत्त्वाचं आहे? एका ग्लोबल ब्रँडचं नाव की आपल्या स्थानिक परिस्थितीत मिळणारी खरीखुरी परफॉर्मन्स? ह्याचा विचार नक्की करायला हवा.